विरुद्ध लाकवड. त्याचबरोबर मंगेशजी कदम यांच्या वतीने पॅडी यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकामध्ये जर 2 षटकार मारले ना तर 501 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने दिलं जाईल. पहिला बॉल जर तुम्ही पाहिला तर त्या बॉलची दाहकता आपण पाहिली तर दिशाहीन बॉल होता. वाईट +1 म्हणजे वेगाने टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती +1 मिळालेली आहे. म्हणजे स्कोर बोर्डचा श्री गणेशा झालाय खरा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून ज्ञानेश्वर. आक्रमण केले सचिन कदम यांनी, परंतु वेळेची अचूकता सचिन कदम यांना तितकीशी चांगली साधता आली नाही. गवतातून बॉल शोधण्याचा प्रयत्न खेळाडू करतील. बॉलची पैकी स्ट्रायकर एंडला केलेली आहे आणि स्ट्रायकर एंडवरती आता पुन्हा बॅटिंग करतील सचिन कदम, कारण त्यांनी 2 धावा धावून काढलेल्या आहेत. एका बाजूला ज्ञानेश्वर वेगवान गोलंदाज आहेत, वेग त्यांच्या गाठीशी आहे, परंतु दिशेवरती नियंत्रण त्यांना आज चांगलं ठेवावं लागेल गोलंदाजी करताना. पुढचा बॉल प्रगती पथावरती राईट आर्म राऊंड द विकेट. नजर या बॉलच्या पाठीमागे रोखून धरलेली आहे. पंचाने सांगितलं की वाईट बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजी करताना. या गोष्टी प्रखरतेने आज टाळाव्या लागतील, कारण ही सेमीफायनलची मॅच आहे. जिंकलो तरच पुढे. एक पाय पुढे काढला, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी प्राप्त केली नाही, तर थोडासा खाली राहिला, बॅट वरतून आली, डॉट आलाय. म्हणजे अशाच प्रकारचे बॉल हाताळावे लागतील, अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सचिन कदम यांचा वार आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. गोगवे 11 साठी धावसंख्या वाढवणारा सचिन कदम यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 11 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. सचिन कदम यांच्या रडार मध्ये असणारा बॉल त्यांनी पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. आता सचिन कदम यांनी आक्रमण केलंय. हो, आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये गोगवे गावच्या सचिन कदम यांनी निवडलेला आहे. स्ट्रायकर एंडला पुन्हा तयार ज्ञानेश्वर, ज्यांनी काही बॉल चांगले टाकले आणि एक बॉल जो महागा टाकलाय कमबॅक करावं लागेल. टॅप केला. अंडरम क्रिकेटचा असणारा स्ट्रोक, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि त्यापेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. स्ट्राइक रोटेट केले. पॅडी आज कशा प्रकारचा खेळ करतील. पाठीमागच्या 2 मॅच मध्ये चांगला खेळ त्यांचाही बहरलेला आहे. स्ट्राइक रेंजला बॅटिंग करतील. या षटकातले अजूनही शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत, तब्बल अजून 2. या बॉलच्या पाठीमागे पॅडी यांनी जर एका ओव्हर मध्ये 2 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की वाईट +1. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आहेत. पंच या अगोदरच्या बॉलवरती धावा किती होत्या? हा वाईट +1 आहे. याच्या अगोदर फक्त एक सिंगल होती, म्हणजे बॉल योग्य होता. त्यामुळे या षटकातला अजून एकच शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलच्या पाठीमागे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक 1 मध्ये बॅटिंग करताना शेवटचा बॉल आता डॉट आलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 16. बिनगडी बाद. गोगवे 11 प्रथम बॅटिंग करताना. तुम्ही पाहताय श्री भैरवनाथ युवा प्रतिष्ठान 11 आयोजित A1 जोडी चषक 2025. स्कोरबोर्ड मध्ये दोन्ही संघांचं लक्ष वेधून घेऊया. धावसंख्या आहे 15. याच्या पण नोंद घ्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती आता विकास ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. एका बाजूला स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना सचिन कदम. सोडून दिलाय बॉल आणि पंचाने सांगितलंय की हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये घेऊया फ्री हिटचा बॉल.
परंतु फ्री हिटच्या बॉलचा समाचार घेऊ शकले नाही. नाखुश असतील सचिन कदम ज्यांनी ज्या प्रकारे बॅट फिरवली, संपर्क होऊ शकला नाही, कारण फ्री हिटच्या बॉलचा समाचार घ्यायला गेले. परंतु चांगला बॉल विकास यांनी टाकला, मनोबल वाढवणारा आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा तयार, आता आक्रमण केलंय, हल्ला केलाय, मिळाला मोका आणि दिला या बॉल वरती. सचिन कदम यांनी ठोका, बॉल सीमा पार, षटकार. बॉलने घेतली भरारी, फटका होता सचिन कदम यांचा भारी आणि मैदानाच्या आतमध्ये सचिन कदम यांची मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार चाललाय, सरळ 6 धावेंसाठी. धावसंख्या आता भरारी घेते, 22 वरती जाऊन पोहोचली आहे. एका बाजूला विकास यांच्यावरती आता हल्ला चढवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसली आहे. एका बाजूला लाकवड 11 संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. पायांचा वापर केलाय, पायांवरती असणारा बॉल लॉंग ऑफला विसावू शकलेला नाहीये. झेल निसटलाय आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. पण क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्या क्षेत्ररक्षकाला असं वाटत नाही की झेल माझ्याकडून सुटावा, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जिथून सुटली कॅच तिथूनच रंगात येईल का ही मॅच. पंचांनी सांगितलं की वाईट +1 अशा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे जोडल्या जातील. परंतु आयुष्य असो किंवा क्रिकेट, चुका या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. त्यामुळे या चुका टाळाव्या लागतील. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. कमी गतीचा टाकलेला बॉल, परंतु दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा हा तुमचा नेहमी चांगला असला पाहिजे. पुन्हा तयार विकास, आडव्या बॅटने या बॉल वरती केलाय प्रहार आणि बॉल पाठवलाय सीमा पार. या बॉलची उडान पॅडी यांचा टीम गोगवे 11 साठी हा होता 6चा लगान. बॉल सीमा पार, षटकार. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. आणखीन एक जर मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक पॅडी यांना आहे. मंगेश कदम रामेगर यांच्या वतीने, म्हणजे पारितोषिक अजूनही ऑन आहे, फक्त हा बॉल सीमा पार पाठवावा लागेल. पुन्हा तयार विकास आणि हो, हाही बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती पॅडी चोरगे यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. लागोपाठचे 2 मोठे धमाके मैदानाच्या आतमध्ये केलेले आहेत. पॅडी चोरगे यांनी मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा आणि केली आहे धडाकेबाज बॅटिंग. दोन्ही बाजूने आक्रमण, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 धावा धाव फलकावरती. संपर्क नाही, विकासचा हा बॉल चांगला आहे आणि हा बॉल डॉट टाकलाय. धावसंख्या आता 38 वरती जाऊन थांबलेली आहे. षटक क्रमांक आता 2चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पॅडी चोरगे आणि सचिन कदम यांचा खेळ बहरलाय टीम गोगवे 11 साठी. आता शेवटच्या एकावरचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक वरती आता असणार आहेत सचिन कदम. आता लाकवड 11 गोलंदाजी मार्ग वरती कुणाला आणणार. अलीकडच्या काळामध्ये लाकवड 11चा खेळही चांगल्या प्रकारे बहरलेला आहे. ज्या प्रकारे लाकवड 11 संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळलेला आहे. अंतिम षटक यश यांच्या नावी दिलं गेलेलं आहे. अंतिम षटकासाठी यश गोलंदाजी मार्ग वरती तयार होतील. एका बाजूला सचिन कदम यांचा खेळ जर तुम्ही आतापर्यंत पाहिला ना, तर सचिन कदम यांच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेले आहेत. हे त्यांच्या खेळाचं आतापर्यंतचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पॅडी चोरगे यांच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेले आहेत. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत 2-2 षटकार मारलेले आहेत. यश तयार अंतिम षटकामध्ये. वेळेची अचूकता नाहीये, बॉल पाठीमागच्या बाजूला निघालाय. निश्चित सचिन कदम यांनी प्रयत्न हाच केला की हा बॉल जागेवरतून खेळायचा आहे आणि जागेवरतून खेळताना बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला सचिन कदम, एका बाजूला यश यांनी पहिला बॉल चांगला टाकलाय. मनोधैर्य वाढवणारा बॉल आहे, परंतु आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल कारण महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये अतुलनीय खेळ करावा लागेल. आणि हो, हाई बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. क्रीजच्या खोलीचा योग्य वापर केला, टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे.
सचिन कदम यांचा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा हा होता बोलबाला. सचिन कदम मैदानाच्या आतमध्ये या नावाचं वादळ आलेलं आहे आणि या वादळाचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल पकडू शकले नाही. योग्य अंदाज बांधता नाही आला, कारण बॉल फार वेळ हवेत उभा राहिला होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न जरूर केला, परंतु 2 धावा मिळालेल्या आहेत. जीवनदान मिळतंय आणि धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. 47 धावा. टीम गोगवे 11 प्रथम बॅटिंग करताना. यश पुन्हा तयार. याही बॉल वरती क्रिकेटचा पुस्तकी फटका सरळ बॅटने. हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका आहे सचिन कदम यांचा. कडक बॉल सीमा पार. षटकार. विजेसारखी लकलकणारी बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये सचिन कदम यांनी. आज गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणलंय आणि खेळाडूचं नाव आहे सचिन कदम. या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आणि या वादळाचा सपाटा पहा. यश पुन्हा तयार होतील. काही वेगळं करता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल. क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करू शकतात, परंतु आज करावी लागेल. नजर रोखून धरली आहे. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. निश्चित यश काही ना काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. कुठेतरी वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न करतायत. +1 अशा 2 धावा बॉलच्या पाठीमागे जोडूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या आहे 55 धावा धावफलकावरती. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. आताही तोच प्रयत्न केलाय, म्हणजे कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कुठेतरी पंचांनी सांगितलंय की दिशेचं उल्लंघन होत आहे. म्हणजे खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा जर एखादा बॉल फलंदाजाचा असेल तर असे बॉल पंच वाईट बॉल घोषित करतात आणि त्याचा प्रत्यय 2 वेळा आलाय. परंतु शेवटचे काही बॉल यश यांना चांगले टाकावे लागतील. आक्रमण केलंय. बॉल हवेत उभा राहिलाय. कव्हरचे खेळाडू बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. सचिन कदम यांना यावं लागेल आता माघारी. परंतु एकंदरीत सचिन कदम यांनी बॅटिंग चांगली केली. 25 धावांचं योगदान टीम गोगवे 11ला त्यांनी दिलेलं आहे. बॅटिंग करताना सुरुवात जबरदस्त केलेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे टीम गोगवे 11ची 56 धावा. आणि या षटकातल्या शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज विठ्ठल शेवटच्या बॉलसाठी. पुन्हा एकदा या बॉलची दिशा काय आहे, परंतु दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघारी यावं लागेल. वाईट प्लस रनआउट आणि विठ्ठल हे रनआउटच्या माध्यमातून माघारी जातील. परंतु स्ट्राईक कोणाकडे असेल तर प्रदीप चोरगे म्हणजे पॅडी यांच्याकडे स्ट्राईक असणार आहे. A1 जोडी चषक 2025 ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. A1 जोडी मैत्रीतली, अर्थात श्री रवींद्र शेठ शिंदे उद्योजक गोगवे आणि आधारस्तंभ गोगवे 11 आणि त्याचबरोबर श्री लक्ष्मण बाबूराव चोरगे माजी पोलीस पाटील आणि माजी सरपंच गोगवे. आणि या शेवटच्या बॉलवरती प्रहार केला आणि बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. या डावाची केली आहे सांगता षटकाराने पॅडी चोरगे यांनी आणि धावसंख्येने घेतली भरारी 63 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. आता लाकवड 11ला 64 येणारे बॉल 18. 18 बॉल 64 धावांची आता गरज आहे लाकवड 11ला. इथून पुढे पहिला डाव झाला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम गोगवे 11ने खेळ जबरदस्त केलेला आहे. परंतु आता या खेळाचं प्रतिउत्तर आता लाकवड 11ला बॅटिंगच्या माध्यमातून द्यावं लागेल. प्रति षटकाच्या पाठीमागे जर आपण सरासरीचा विचार जर केला ना तर इथून पुढे प्रति षटकाच्या पाठीमागे टीम लाकवड 11ला बनवाव्या लागतील कमीत कमी धावा 21. ही सरासरी डोळ्यासमोर ठेवून आज लाकवड 11ला बॅटिंग करावी लागेल. पाठीमागच्या 2 मॅच मध्ये लाकवड 11ने खेळ चांगला केलाय, परंतु आता इथून पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्ही पाठीमागे काय केले लोक लक्षात ठेवतात,
तुम्ही आता काय करतायत हे प्रत्यक्षात पाठीराखे पाहत असतात आणि तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतात. त्यामुळे याही मॅच मध्ये लाकवड 11च्या पाठीराख्यांकडून पाठीराख्यांच्या अपेक्षा या लाकवड 11 कडून निश्चित वाढल्या असेल, कारण 64ची चिरफाड करायची आहे, 64 धावसंख्येचा डोलारा सांभाळायचा आहे. त्यामुळे लाकवड 11ला बॅटिंग तर चांगली करावी लागेल, परंतु गोगवे 11ला गोलंदाजी चांगली करावी लागेल. चला आता टीम लाकवडला विनंती आहे की स्ट्रायकर जोडी आपण लगोलग मैदानाच्या आतमध्ये पाठवा. A1 जोडी चषक शेवटचे काही सामने, एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा. आज 15 ऑगस्ट, आज श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि त्या दिवशी या स्पर्धेचं आयोजन आहे. श्री भैरवनाथ इवा प्रतिष्ठान गोगवे 11च्या माध्यमातून आलेली स्पर्धा A1 जोडी चषक. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते, ज्या जोडीवरती असणार आहे फार मोठा दारोमदार. आणि आज या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. सुशांत आणि त्यांच्या सोबतीला विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते, परंतु ओव्हर नंबर 1 मध्ये आता गोलंदाजी मार्गवरती कुणाला आणलं जाईल हे पाहावं लागेल, कारण सुरुवात कशी आहे ना याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये आलेले आहेत गोलंदाजी मार्ग वरती आदित्य. स्ट्राइक कोण घेणार? आदित्य भोसले ओव्हर नंबर 1 मध्ये आलेले आहेत. आता स्ट्राइक वरती कोण असणार? तर स्ट्राइक वरती विकास आहेत आणि आज विकास यांना चांगला खेळ करावा लागेल. पाठीमागच्या 2 मॅचचा जर तुम्ही आढावा घेतला तर विकासने चांगला खेळ केलेला आहे, परंतु आज या मॅच मध्ये त्याचप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. 64 ची गरज आहे. 18 बॉल मॅचला होते सुरुवात. तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये, रोमांच आणि थरार या 2 टीम मध्ये. एका बाजूला लाकवड गावचा संघ तर एका बाजूला गोगवे गावचा संघ आहे. कोण जाईल मेगा फायनल मध्ये आणि वारसोई देव या टीम विरुद्ध 2 हात करेल? चला मित्रांनो, विनंती आपण घाई करा, वेळ आपण घेऊ नका यासाठी विनंती आहे. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते. 5:55 झालेली आहेत, आणखीन एक सामना बाकी आहे. मॅचची सुरुवात होईल. स्ट्रायकरिंगला फलंदाज विकास, गोलंदाजी मार्क वरतून आदित्य. 18 बॉल 64. पहिला बॉल 17 क्रमांक 2 चा पहिला बॉल आकूट टप्प्याचा टाकलाय आणि तो बॉल पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. स्कोर बोर्डचा श्री गणेशा झालाय. पहिली धाव टीम लाकवड 11ला मिळालेली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. आदित्य चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलच्या पाठीमागे, परंतु विकास एक पॉवर हिटर आहे, क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतात, त्यामुळे त्यांना आज ते खेळावे लागतील. कारण 64 धावसंख्येला प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना मोठ्या फटक्यांची सांगड ही घालावी लागेल. आडव्या बॅटने या बॉलवरती वार केलाय, परंतु क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का? तर नाही, बॉलला फक्त बॅकअप देतील. बॅटच्या साह्याने पहिली धाव स्कोर बोर्ड मध्ये येते. 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावा आलेल्या आहेत धाव फलकावरती 2. आता या मॅच मध्ये सुशांत कशा प्रकारचा खेळ करतील याच्यावरती बरंचसं काय अवलंबून आहे, त्यामुळे सुरुवात चांगली करावी लागेल. सुरुवात चांगली म्हणजे अर्थात यश. स्ट्रायकरिंगला फलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्क वरती आदित्य. आतापर्यंत चांगली चमकदार कामगिरी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे, परंतु ज्या प्रकारचा खेळ सचिन कदम आणि पॅटी चोरगे यांनी केलाय ना, त्या खेळाचं प्रत्युत्तर लाकवड 11ला द्यावंच लागेल. स्ट्रायकरिंगला फलंदाज सुशांत तयार. प्रतिभा आहे, क्षमता आहे. क्रीजच्या खोलीचा वापर केलाय आणि बॉल आता पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. आणि या मॅच मध्ये जर यश मिळवायचं आहे तर मोठे फटके खेळावेच लागतील आणि तो पहिला मोठा फटका लाकवड 11 कडून आलाय. फलंदाजाचं नाव आहे सुशांत. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, आता वेगाने टाकलेला बॉल डॉट आलाय.
एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 वरती. 64चं प्रत्युत्तर द्यायचं आहे. या षटकामध्ये आतापर्यंत बॉल झालेले आहेत तब्बल 5. शेवटचा बॉल बाकी आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, दोस्तों हारा वही जो लढा नहीं. आणि या मॅच मध्ये सुशांत लढतायत आणि हाय बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्येचा पाठलाग करताना आलाय एक दिलकेच आधा फटका षटकार. आता पहिल्याच ओव्हरमध्ये लाकवडने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि कुठलेले आहे धावा तब्बल 15 आणि त्याच्यामध्ये सुशांत यांचा खेळ आज बहरलेला आहे. झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय परंतु इथून पुढे आता 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 49. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी व्हावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी व्हावं लागेल. आपलं नशीब हे आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका. कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यात कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही. गोलंदाजी मार्गवरती फिरकी गोलंदाज गोगवे गावचे सचिन कदम. पायांचा वापर विकासाने केला परंतु बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. आणि सचिन कदम लेग ब्रेक चांगल्या प्रकारे करतात आणि त्याच लेग ब्रेकला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न विकास करतात. पाठीमागच्या 2 मॅच मध्ये विकासाने बॅटिंग चांगली केली आहे परंतु कुठेतरी या मॅच मध्ये धावांसाठी झगडतायत. परंतु ज्यांच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेले आहेत ते सुशांत स्ट्रायकर एंडला आहेत. याच प्रकारची बॅटिंग त्यांना करावी लागेल. सचिन कदम पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल सचिन कदम यांचा आलेला आहे तो डॉट. निश्चित सचिन कदम यांच्या विरुद्ध वेगळी रणनीती लाकवड 11 लाकावी लागेल कारण या षटकाला प्रत्युत्तर द्यावं लागेल. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना आज उत्तर म्हणून उभं राहावं लागेल आणि प्रत्येक बॉलचा समाचार घ्यावा लागेल. पायांचा वापर केला परंतु टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल कोणती 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. सचिन कदम जे आहेत ना फलंदाजाचं वाचन करून बॉल टाकतायत. आता फलंदाजांनाही सचिन कदम यांचं वाचन करावं लागेल. आतापर्यंत सचिन कदम यांनी बॉल टाकले 3. अवघी 1च धाव खर्च केलेली आहे. मॅच मध्ये समीकरण आता वाढतंय. बॉल कमी होत आहेत याचा विचार लाकवड 11ला करावा लागेल. अड्डा बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे सी कॉर्नरला 2 बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. फार वेळानंतर या ओव्हर मध्ये जास्त धावा मिळत आहेत. तब्बल 3 मिळतील. एकोणीस धावा झालेल्या आहेत. 45 अजूनही बनवायच्या आहेत आणि येणारे बॉल शिल्लक किती आहेत तर 8 बॉल 45. प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवावा लागेल. 8 बॉल 45. विकास बॅटिंग साठी पुन्हा तयार होतील. खौफ टूटे है मगर हौसले जिंदा है. अरे हा मोह है ज्या मुश्किले शर्मिंदा है. आज संकटांवरती विकासांना मात करावी लागेल. पायांचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल कुठेतरी हातामधून सचिन कदम यांच्या निसटला आणि बॉल टाकणं थांबवलंय. विकास पुन्हा तयार होतील. प्रत्येक बॉल जर सीमारेषा पलीकडे गेला पायांवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. मॅच अजूनही जिवंत आहे. अशा पल्लवीत आहेत टीम लाकवड 11च्या आणि ती मोठी उमेद आहे. सुशांत आणि विकास या जोडीवरतीच फार मोठा दारोमदार आहे या मॅचचा. सचिन कदम पुन्हा तयार आणि हो हा बॉल आता पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ज्या जिंदगी हाराना चाहती है. परंतु मैदानाच्या आतमध्ये विकास सांगतायत की मैं लढना चाहता हूं आणि ठोकलाय तो या बॉल वरती षटकार. निश्चित अशा पल्लवी झालेल्या आहेत याही बॉल वरती कारण मोठा टोला आलाय. लाकवड 11 साठी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 26 धावा बनवायचे 38 धावा आणि येणारे बॉल शिल्लक आहेत. याच ओव्हर मध्ये 1 आणि इथून पुढे 6 म्हणजे 7 बॉल 38 ची गरज. 7 38 चा थरार.
बॅकलिपचा वापर केलाय, डीप कव्हरला खेळाडू बॉलच्या खाली आणि अखेरकार बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि याही बॉल वरती धाबा आलेल्या आहेत 6. मॅच जिवंत आहे, म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धाबा त्या 32 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 6. अखेरकार विकास यांनी हात खोलले आणि हाय बॉल पाठवला. काय फटका खेळला होता, प्रेक्षकांची मन जिंकणारा फटका. क्षेत्ररक्षकाला बॉल थांबवता आला नाही, झेले पकडता आला नाही आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. आता 6 बॉल 32. सुशांत स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार होतील. घायल तो यहाँ हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी आहेत, परंतु आज या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. लाकवड 11ला पॅडी चोरगे गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. पहिला बॉल निर्धाव टाकलाय. 5 बॉल 32 ची गरज आहे. सुशांतांच्या बॅट मधून आतापर्यंत 2 मोठे फटके आलेले आहेत. मॅच जिवंत होईल का, काही नकारात्मक बॉल येतील का. पायांवरती असणारा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पडलाय अपुरा. बॉलने ओलांडले सीमारेषा आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. सरळ 6 धावांसाठी लाकवड संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, लढतोय आणि हो, आज ते प्रयत्न सर्वोत्तमच करावे लागतील. मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे आणि त्यासाठी घ्यावे लागतात कष्ट. आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे मैदानाच्या आतमध्ये. सुशांत या नावाने घातला आता धुडगूस आणि घातलाय मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ या मॅच मध्ये. धावसंख्या आता बघता बघता जाऊन पोहोचलीये. आता 3 बॉल 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. एकाच दुसरा नकारात्मक बॉल लाकवड 11 मॅचला कलाटणी देईल का हेच पाहावं लागेल. 3 बॉल 20 ची गरज. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. सुशांत पुन्हा तयार होतील. 3 बॉल 20 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आज यशाच्या शिखरावरती जाऊन पोचायचंय तर या मॅच मध्ये लढावं लागेल. पायांचा वापर केलाय. आणखीन एक बॉल सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. ओ खेली क्या जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. 2 बॉल 14 ची गरज. 2 बॉल 14. एकात दुसरा नकारात्मक बॉल येईल का, परंतु पॅडी चोरगे यांना गोलंदाजी चांगली करावी लागेल. क्षमता आहे पॅडी चोरगे यांच्याकडे, परंतु एका बाजूला सुशांत या नावाने धुडगूस घातलाय मैदानाच्या आतमध्ये. गगनाच्या गाभाऱ्यात याही खेळाडूने षटकारांचं तोरण विणलंय. 2 बॉल 14. आडव्या बॅटने हाय बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावू शकलेला नाहीये, परंतु प्रयत्न चांगले केले मैदानाच्या आतमध्ये. सुशांत यांनी दमखम दाखवला. शेवटपर्यंत झुंजतायत, लढतायत. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. सामना निघाला तो आता औपचारिकतेच्या दिशेने. A1 जोडी चषक 2025 चा दैदिप्यमान थरार. चला वारसोळी देव आपण रिपोर्टिंग करा. जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध तुम्हाला टॉस लगेच करावा लागेल. खोलवर टप्प्याचा हा बॉल, त्याच्यावरती हेलिकॉप्टरचं उड्डाण. सीमा रेषेच्या पलीकडे मित्रांनो, सुशांतची झुंज आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या, कारण हा खेळाडू शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला आणि चांगली बॅटिंग केली. काही धावा निश्चित कमी पडल्या, परंतु या आहेत आणि त्या प्रयत्नांसाठी त्या लाखवड 11 ला आपण करूया सलाम आणि अभिनंदन करूया गोगवे 11चं, कारण हा संघ स्वतःच्या आयोजनामध्ये खेळत असताना मेगा फायनल मध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे या A1 जोडी चषकाची अंतिम मॅच कुणामध्ये होईल तर ती मॅच होणार आहे वारसोळी देव विरुद्ध गोगवे 11. टॉस साठी आपण या.